श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अक्कलकोटमध्ये त्या काळी गणेशराव नावाचा एक व्यापारी राहत होता. साधा, प्रामाणिक पण खूप कष्टाळू माणूस. त्याचा धंदा ठीकठाक चालला होता. घरात आई वडील, बायको आणि एक लहान मुलगा. छोटंसं पण आनंदी कुटुंब. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक त्याच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडायला लागली. एक रात्री गणेशराव गाढ झोपला होता. अचानक त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्यानं पाहिलं तो एका जुन्या रस्त्यावर चालत आहे. आजूबाजूला कोणीच नाही. सगळं शांत आणि समोर एक मोठं झाड. त्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेली. पांढरे कपडे, शांत चेहरा. ते त्याच्याकडे पाहत म्हणाले, "उद्या त्या रस्त्याने जाऊ नकोस." गणेशराव घाबरून जागा झाला. त्यांचं हृदय जोरात धडधडत होतं. हे काय होतं तो स्वतःशीच म्हणाला. थोडा वेळ बसून राहिला, पाणी पिलं आणि पुन्हा झोपला. सकाळ झाली. तो स्वप्न विसरून गेला. त्याचा रोजचा नियम होता. तो दररोज बाजारात जाण्यासाठी एकाच रस्त्याने जात असे आणि योगायोगाने तेच रस्ता स्वप्नात दिसला होता. तो तयार झाला. घरातून निघताना त्याच्या आईने विचारलं, "आज जरा लवकर ये हं." तो हसला आणि म्हणाला, "हो आई, येतो." तो घराबाहेर पडला. पण जसं तो त्या रस्त्याच्या जवळ आला, त्याच्या मनात पुन्हा ते स्वप्न आलं. "उद्या त्या रस्त्याने जाऊ नकोस." तो थोडा थांबला. "अरे काही नाही, स्वप्न होतं फक्त." तो स्वतःला समजावू लागला. पण मन मानत नव्हतं. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. मग अचानक त्याने निर्णय घेतला, "आज दुसऱ्या रस्त्याने जाऊया." तो वळला आणि दुसऱ्या मार्गाने निघाला. साधारण अर्धा तास झाला असेल. बाजारात पोहोचल्यावर अचानक गोंधळ उडाला. लोक धावत होते, ओरडत होते. अपघात झाला, मोठा अपघात झाला. गणेशरावही तिकडे गेला आणि जे त्याने पाहिलं ते पाहून तो थरथर कापू लागला. तोच रस्ता ज्यावरून तो रोज जात होता आणि तिथे आज तो जाणार होता. तिथे एक मोठं झाड कोसळलं होतं. खाली 2 माणसं दबली होती. लोक त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. गणेशरावांच्या डोळ्यासमोर काल रात्रीचं स्वप्न फिरायला लागलं. तोच रस्ता, तेच झाड आणि तो आवाज. त्या रस्त्याने जाऊ नकोस. त्याच्या अंगावर काटा आला. जरा तो आज त्या रस्त्याने गेला असता, तोही त्या झाडाखाली असता. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. डोळ्यात पाणी आलं. मला कोणीतरी वाचवलं. त्याच्या मनात एकच विचार चालू होता. तो लगेच घरी परतला. आईने विचारलं, "अरे इतक्या लवकर कसा आलास?" तो काही बोलू शकत नव्हता. थोडा वेळ शांत बसला आणि मग सगळी घटना सांगितली. आईने शांतपणे ऐकलं. मग ती उठली, घरातल्या देवघरात गेली आणि एक फोटो आणून त्याच्या हातात दिला. गणेशरावाने फोटो पाहिला आणि तो थक्क झाला. तोच चेहरा, तोच शांत स्वभाव, तोच व्यक्ती जी त्याला स्वप्नात दिसली होती. फोटोत होते श्री स्वामी समर्थ. गणेशरावाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थेट जमिनीवर बसला. "माझं रक्षण केलं तुम्ही." तो मनात म्हणाला. त्या दिवसानंतर त्याचा स्वामींवरचा विश्वास अजून वाढला. तो रोज त्यांच्या दर्शनाला जाऊ लागला. आणि एक गोष्ट त्याला कायमची समजली, स्वामी कधी सोडत नाही. ते योग्य वेळी योग्य इशारा देतात. त्या घटनेनंतर गणेशराव आयुष्य हळूहळू बदलू लागले. धंदा वाढला, घरात सुख शांती आली. पण तो कधीच त्या दिवसाला विसरला नाही. कारण तो फक्त एक स्वप्न नव्हता, तर तो स्वामींचा इशारा होता.